Hello students, good morning. मी नाटे madam. Students, in previous period we learned latent heat and regulation. Today we have to learn anomalous behavior of water. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लॅटंट हीट म्हणजे काय आणि रेग्युलेशन म्हणजे काय या कन्सेप्ट आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत, आपण त्या लर्न केलेल्या आहेत. आज आपण ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर ही कन्सेप्ट बघणार आहोत. आता बघा, ॲनोमलस या शब्दाचा अर्थ काय होतो? बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनोमलस म्हणजे असंगत, बिहेवियर म्हणजे तुम्हाला माहिती आहे बिहेवियर म्हणजे काय? वर्तणूक. कुणाची? वॉटरची. वॉटरची अशी वर्तणूक की जी असंगत आहे. काय अर्थ होतो याच्यात? की असंगत वर्तणूक म्हणजे काय? की नियमबाह्य वर्तणूक. म्हणजे एखादी गोष्ट जर नियमात असेल तर त्या नियमाच्या विरुद्ध वर्तन जर होत असेल तर त्या बिहेवियरला असंगत बिहेवियर म्हणजे ॲनोमलस बिहेवियर असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल वॉटरचं कसलं आलंय वर्तणूक? आपल्याला वाटतं वर्तणूक ही आपलीच फक्त, नाही का, माणसांची. पण ह्या जगामध्ये अर्थवरती किंवा स्पेसमध्ये प्रत्येक गोष्टीची, मग तो सजीव असो निर्जीव असो, प्रत्येकाची काय असते? प्रत्येकीचा एक बिहेवियर असतो, प्रत्येकाला रूल असतो आणि त्या रूलप्रमाणे सगळं जग चाललेलं आहे. तुम्ही बघितलं असेल सूर्यमाला आहे, ती पण आपल्या बिहेवियरप्रमाणे प्रत्येक ग्रह आपापल्या ऑर्बिटमधनं कसा फिरतो आहे. प्रत्येक गोष्ट अणुरेणू जरी बघितलं तर अणूच्या आतमध्ये प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर बरोबर त्या ऑर्बिटमधनं फिरत असतात. म्हणजे प्रत्येक वस्तू ही रूलप्रमाणे चाललेली असते. म्हणजेच बिहेवियर हे फक्त माणसाचंच आहे असं नाही, तर प्रत्येकाचं बिहेवियर असतं. तर वॉटरचं बिहेवियर काय आहे आणि त्या वॉटरच्या ह्या बिहेवियरच्या विरुद्ध कोणतं वॉटरचं बिहेवियर आहे ते आपण पाहणार आहोत. आता बघा, वॉटरच काय, कोणताही पदार्थ जर आपण त्या पदार्थाला हीट दिली तर तो काय होतो? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पदार्थाला जर हीट दिली तर तो एक्सपांड होतो. व्हेन मॅटर इज हिटेड द मॅटर इज एक्सपांड. एखादा पदार्थ जर आपण तापवला तर तो काय होतो? एक्सपांड होतो. अँड इफ व्हेन इट्स कूल्ड देन इट इज कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे एखादा पदार्थ आपण थंड केला तर तो काय होतो? कॉन्ट्रॅक्ट होतो. म्हणजे वॉटरचं पण हाच रूल आहे की समजा वॉटरला आपण हीट दिली, व्हेन अ लिक्विड इज हिटेड अप टू अ सर्टन टेम्परेचर इट एक्सपांड्स. लिक्विडला जर आपण हीट दिली तर ते लिक्विड काय व्हायला लागतं? एक्सपांड व्हायला लागतं. एक्सपांड व्हायला लागतं म्हणजे काय व्हायला लागतं? तर असं त्याला जास्त जागा लागायला लागते, ते मोठं व्हायला लागतं. आणि जर आपण त्या वॉटरला किंवा लिक्विडला आपण थंड केलं तर ते काय व्हायला लागतं? ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं, म्हणजे ते जवळ यायला लागतं. एक्सपांड होतं कधी? हीट दिल्यानंतर. आणि कॉन्ट्रॅक्ट होतं कधी? त्याला आपण जर थंड केलं तर. वॉटरचं पण तसंच आहे. व्हेन अ लिक्विड इज हिटेड अप टू अ सर्टन टेम्परेचर इट एक्सपांड्स अँड व्हेन कूल्ड इट कॉन्ट्रॅक्ट्स. वॉटर हाऊएव्हर शोज अ स्पेशल अँड expansional behavior. If we heat water from 0 degrees Celsius up to 4 degrees Celsius, it contracts instead of expanding. बघा, वॉटर कसं वागतं? समजा आपण वॉटरला जर हीट द्यायला सुरुवात केली, गॅसवर तुम्ही पाणी ठेवलं आणि ते तापवायला सुरुवात केली तर तुमच्या लक्षात येईल की ते पाणी एक्सपांड व्हायला लागलेलं आहे. त्या पाण्याला उकळी येते आणि ते एक्सपांड होतं. म्हणजे वॉटरला हीट दिली की ते एक्सपांड होतं. तेच वॉटर आपण थंड केलं तर ते काय होतं? कूल केल्यानंतर ते काय होतं? कॉन्ट्रॅक्ट होतं. हे आहे वॉटरचं बिहेवियर. वॉटरचं म्हणजे सगळ्याच मॅटरचं हे बिहेवियर आहे. बट काही स्पेशल टेम्परेचरचं वॉटर असं आहे की ह्या स्पेशल टेम्परेचरच्या वॉटरला जर आपण थंड करत गेलो तर ते थंड होत असताना ते काय व्हायला पाहिजे? कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. पण ते कॉन्ट्रॅक्ट न होता ते काय व्हायला लागतं? तर ते एक्सपांड व्हायला लागतं. म्हणजे वॉटरला स्पेशल टेम्परेचरच्या वॉटरला जर आपण
कूल केलं, थंड केलं, तर ते कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या ऐवजी काय व्हायला लागतं, एक्सपांड व्हायला लागतं. तर हे काय आहे, हे नियमाच्या विरुद्ध आहे. कोणतं वॉटर आहे ते, कोणतं असं स्पेशल वॉटर आहे, तर वॉटर 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर. इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस अप टू 4 डिग्री सेल्सिअस इट कॉन्ट्रॅक्ट्स इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. जर आपण 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरला जर आपण हीट द्यायला सुरुवात केली तर ते हीट देत असताना ते एक्सपांड व्हायला पाहिजे, पण ते एक्सपांड होण्याच्या ऐवजी ते काय व्हायला लागतं, तर ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं. अप टू 4 डिग्री सेल्सिअस. इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस इट कॉन्ट्रॅक्ट्स इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंतच्या वॉटरला आपण हीट देत राहिलो तर हीट देत असताना ते एक्सपांड होण्याच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं. एक्सपांड होण्याच्या ऐवजी काय व्हायला लागतं, कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं. त्याचप्रमाणे 4 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरला जर आपण कूल करायला लागलो तर ते कूल्ड होत असताना ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, तर ते कॉन्ट्रॅक्ट न होता काय व्हायला लागतं, एक्सपांड व्हायला लागतं. म्हणजेच हे कशाच्या विरुद्ध आहे, नियमाच्या विरुद्ध आहे. तर परत एकदा बघा की नियम असा आहे की वॉटरला हीट दिल्यानंतर ते एक्सपांड व्हायला पाहिजे आणि वॉटरला कूल केल्यानंतर ते काय व्हायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. आणि होतंही तसंच होतं. फक्त 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचं जे वॉटर असतं, म्हणजे ज्या वॉटरचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस असतं, हे या टेम्परेचरचं जे वॉटर आहे हे मात्र नियमाच्या विरुद्ध वागतं. कसं नियमाच्या विरुद्ध वागतं, तर 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरला जर आपण हीट दिली तर ते एक्सपांड होण्याच्या ऐवजी काय व्हायला लागतं, कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं. आणि 4 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरला जर आपण कूल करायला लागलो तर ते कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या ऐवजी काय व्हायला लागतं, एक्सपांड व्हायला लागतं. अशा पद्धतीने वॉटर 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअसचं जे वॉटर आहे ते काय करतं, तर ते नियमाच्या विरुद्ध वागतं. आणि ह्याच नियमाच्या विरुद्ध वागण्याला, ह्याच बिहेवियरला आपण ॲनॉमिलस बिहेवियर म्हणतो. आणि हे कुणाचं ॲनॉमिलस बिहेवियर आहे, वॉटरचं हे ॲनॉमिलस बिहेवियर आहे. म्हणजे ॲनॉमिलस बिहेवियर म्हणजे काय, तर वॉटर when a liquid is heated up to a certain temperature it expands and when cooled it contracts. But water however shows a special and exceptional behavior. If we heat water from 0 degree Celsius up to 4 degree Celsius it contracts instead of expanding. The behavior of water between its temperature from 0 degree Celsius to 4 degree Celsius is called anomalous behavior of water. मग आता लक्षात ठेवा, ॲनॉमिलस बिहेवियर ऑफ वॉटर हे कोणत्या स्पेशल वॉटरचं आहे, तर ॲनॉमिलस बिहेवियर वॉटर हे आहे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस असलेल्या वॉटरचं हे बिहेवियर आहे. आता जर समजा आपण ह्या वॉटरला हीट देताना किंवा ह्याला कूल करताना जर आपण त्याचा ग्राफ काढला तर काय होईल बघा. समजा आपण एक ग्राफ काढण्यासाठी आपण एक्स ॲक्सिसवर टेम्परेचर लिहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि वाय ॲक्सिसवरती समजा आपण त्याचं व्हॉल्यूम लिहिलं, त्या वॉटरचं व्हॉल्यूम लिहिलं 1.05 1.0 10 वगैरे असं, आणि आपण ग्राफ ड्रॉ केला. समजा इफ 1 kilogram water is heated from 0 degree Celsius, it contracts, that is volume decreases up to 4 degree Celsius. म्हणजे जर समजा आपण एक किलोग्रॅम वॉटर घेतलं आणि त्याला हीट द्यायला सुरुवात केली, 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर जर घेतलं आपण आणि त्याला हीट द्यायला सुरुवात केली तर ते काय व्हायला लागतं, ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं आणि त्याचं व्हॉल्यूम काय व्हायला लागतं, डिक्रीज व्हायला लागतं. तर तुम्हाला हेही माहिती असेल की एक्सपांड होतं म्हणजे त्याला काय लागतं, जागा जास्त लागतं, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय असतं, जास्त असतं. आणि कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजे त्याला जागा कमी लागतं, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय होतं,
कमी होतं, डिक्रीज होतं. आणि म्हणून 0 डिग्री सेल्सिअसचं जे वॉटर आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्याचं व्हॉल्यूम काय असतं, डिक्रीज असतं, कमी होतं त्याचं व्हॉल्यूम. कुठपर्यंत, तर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. इफ द वॉटर इज हिटेड फर्दर 4 डिग्री सेल्सिअस इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. जर आपण त्याच्या पुढे पण वॉटरला हीट दिली 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या पुढे, तेव्हा मात्र ते जे वॉटर आहे ते काय व्हायला लागतं, एक्सपांड व्हायला लागतं आणि त्याचं व्हॉल्यूम काय व्हायला लागतं, इन्क्रीज व्हायला लागतं, व्हॉल्यूम त्याचं वाढायला लागतं. दॅट मीन्स ॲट 4 डिग्री सेल्सिअस द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम. म्हणजेच काय याचा अर्थ, याचा अर्थ काय होतो की 4 डिग्री सेल्सिअसला सगळ्यात कमी याचं काय असतं, व्हॉल्यूम असतं. ॲट 4 डिग्री सेल्सिअस द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम. म्हणजे वॉटरचं सगळ्यात कमी व्हॉल्यूम कोणत्या टेम्परेचरला असतं, तर 4 डिग्री सेल्सिअसला असतं. का, कारण 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर घेतलं आपण आणि त्याला जर आपण त्याला जर हीट दिली तर त्याचं ते काय व्हायला लागतं, 0 डिग्री सेल्सिअसचं जे वॉटर असतं ते काय व्हायला लागतं, त्याचं व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला लागतं. आणि हे व्हॉल्यूम बघा, हे व्हॉल्यूम आहे आणि याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे बघा. हे बघा, हे 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि हे त्याचं व्हॉल्यूम आहे. तर ते व्हॉल्यूम काय व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं. हे व्हॉल्यूम 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरला आपण हीट देत असताना हे कमी होत जातं. आणि ते 4 डिग्री सेल्सिअस जेव्हा त्याचं टेम्परेचर असतं बघा, हे 4 डिग्री सेल्सिअस जेव्हा टेम्परेचर असतं तेव्हा त्या वॉटरचं जे व्हॉल्यूम आहे ते कमी झालेलं असतं, डिक्रीज झालेलं असतं. आणि 4 डिग्री सेल्सिअसचं जे टेम्परेचरचं जे वॉटर आहे त्याला हीट द्यायला लागलो की टेम्परेचर वाढायला लागतं बघा. 5, 6, 7 असं टेम्परेचर पण वाढायला लागतं आणि त्याचा व्हॉल्यूम काय व्हायला लागतो, इन्क्रीज व्हायला लागतो. व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला लागतो. म्हणजे 0 पासून डिक्रीज होतो आणि 4 डिग्रीपासून तो काय होतो, इन्क्रीज होतो व्हॉल्यूम. म्हणजेच याचा अर्थ काय, या ग्राफवरनं आपल्याला दिसतं की 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचं जे वॉटर आहे त्याचं व्हॉल्यूम हे मिनिमम असतं. सगळ्यात कमी व्हॉल्यूम असलेलं टेम्परेचर कोणतं, तर 4 डिग्री सेल्सिअस हे त्याचं टेम्परेचर आहे. तर ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली की कन्सेप्ट अशी आहे की 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं जे वॉटर असतं हे वॉटर ॲनोमॅलस बिहेवियर शो करतं, आपल्याला दाखवतं. कोणतं त्याचं बिहेवियर कसं असतं, तर 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचं वॉटरला आपण जर हीट द्यायला लागलो तर ते हीट देत असताना ते एक्सपांड होण्याच्या ऐवजी ते काय व्हायला लागतं, कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं. आणि कुठपर्यंत, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. त्याचप्रमाणे 4 डिग्री सेल्सिअसचं जर टेम्परेचरचं जर वॉटर असेल तर 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचं वॉटर हे कॉन्ट्रॅक्ट जर आपण याला थंड करायला लागलो तर ते कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या ऐवजी ते काय व्हायला लागतं, एक्सपांड व्हायला लागतं. कुठपर्यंत, 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत. तर ह्या ग्राफवरनं पण ते दिसतं. आणि लक्षात ठेवायचं की मिनिमम व्हॉल्यूम हे कोणत्या टेम्परेचरला असतं, तर 4 डिग्री सेल्सिअसला हे मिनिमम व्हॉल्यूम असतं. तर हे जे ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर जे आहे याचा आपल्या जीवनामध्ये काय काय परिणाम होतो, कुठे कुठे परिणाम होतो, तर त्याचे काही एक्झाम्पल्स बघा काय आहेत. विच रिझल्ट सीन्स ऑफ ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर इन अवर ॲटमॉस्फिअर. आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये अवतीभोवती आपण ॲनोमॅलस बिहेवियरचे कोणतेही रिझल्ट्स बघतो. तर बघा, पहिल्यांदा आपण बघतो इन द रिजन विथ कोल्ड क्लायमेट द aquatic plants and animal can survive even when the atmosphere temperature goes below 0 degree Celsius. आणि दुसरं आपण बघतो इन कोल्ड रिजन्स इन विंटर द पाईप्स ऑफ वॉटर सप्लाय ब्रेक अँड इव्हन रॉक क्रॅक. म्हणजे थंड प्रदेशामध्ये 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत जरी क्लायमेट गेलं तरी अशा क्लायमेटमध्ये सुद्धा ॲक्वॅटिक प्लांट्स आणि ॲनिमल जे आहेत ते नदी तलावांमध्ये 0 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या मध्ये सुद्धा नदीमध्ये तलावांमध्ये ते काय राहू शकतात, सेफ राहू शकतात. म्हणजेच हे 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमान कमी झाल्यावर सुद्धा त्या तलावामध्ये ते ॲक्वॅटिक ॲनिमल्स आणि प्लांट कसे काय बरं सेफ राहू शकतात. तर त्याचं रिझन आपण बघूया. इन कोल्ड कंट्रीज इन विंटर अ टेम्परेचर फॉल्स बिलो इंटू 0 डिग्री सेल्सिअस. खरं तर याचं उत्तर हेच आहे, ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर
कशा पद्धतीने ह्या ॲक्वॅटिक ॲनिमलला सर्वाईव्ह करतं ते बघूया आपण. कोल्ड कंट्रीमध्ये विंटरमध्ये टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअसच्या पण कमी जातं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इन कोल्ड कंट्रीज इन विंटर अ टेम्परेचर फॉल्स बिलो into 0 डिग्री सेल्सिअस. By anomalous behavior of water, the density of water is maximum at 4 डिग्री सेल्सिअस. बघा, कोल्ड कंट्रीमध्ये 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा पण टेम्परेचर कमी होतं क्लायमेटचं, पण ॲनोमिलियस बिहेवियर ऑफ वॉटरमुळे काय होतं की वॉटरची जी डेन्सिटी आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. तर वॉटरची जी डेन्सिटी आहे ही कोणत्या टेम्परेचरला मॅक्झिमम असते, तर 4 डिग्री सेल्सिअसला ही मॅक्झिमम असते. आपण बघितलं मगाशी की 4 डिग्री सेल्सिअसला काय असतं, तर व्हॉल्यूम हे वॉटरचं हे काय असतं, मिनिमम असतं. ॲट 4 डिग्री सेल्सिअस द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम. म्हणजे वॉटरचं व्हॉल्यूम हे 4 डिग्री सेल्सिअसला मिनिमम असतं आणि व्हॉल्यूम मिनिमम असते म्हणजेच त्याची डेन्सिटी जी आहे ती कशी असते, डेन्सिटी ही मॅक्झिमम असते 4 डिग्री सेल्सिअसला. आणि 4 डिग्री सेल्सिअसला जर वॉटरची डेन्सिटी ही मॅक्झिमम असेल तर 4 डिग्री सेल्सिअसचं जे वॉटर आहे ते जड असतं आणि जड असल्यामुळे ते तळाशी जातं आणि म्हणजे नदी तलावांच्या तळाशी, रिव्हरच्या तळाशी 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर असतं टेम्परेचरचं आणि त्याच्या वरती मात्र 4 डिग्री सेल्सिअसच्या वर त्याच्यावर 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री आणि सगळ्यात वरती 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर असतं. म्हणजे सगळ्याच वरती काय असतं, आईसचा लेअर असतो. सगळ्यात वरती आईसचा लेअर असतो. सगळ्यात खाली इथे काय असतं, इथे असतं 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर. कारण 4 डिग्री सेल्सिअस वॉटरची डेन्सिटी कशी असते, ही मॅक्झिमम असते. मॅक्झिमम असते म्हणजे डेन्सिटी मॅक्झिमम असते म्हणजे हे पाणी जड असतं आणि मग त्याच्यावरती जे पाणी असतं ते 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचरचं पाणी असतं आणि इथे जे वॉटर असतं ते 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर असतं. आणि म्हणून इथे जरी आईस जमलेला असला तरी त्या आईसच्या खाली मात्र काय असतं, आईस नसून इथे वॉटर असतं. कारण हे जे आतलं वॉटर आहे ते 0 डिग्री सेल्सिअसचं नसून 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअसचं हे वॉटर असतं आणि म्हणून हे आईस नसतो हा. Therefore, a layer of ice is formed on the surface of lakes. However, below this layer, there is a water at 4 degree Celsius. तर म्हणूनच काय होतं की जो लेक असतो किंवा रिव्हर्स असतात त्या रिव्हर्सच्या जो वरचा सरफेस लेअर असतो हा लेअर कशाचा असतो, लेअर ऑफ आईस असतो. इज फॉर्म देअरफॉर अ लेअर ऑफ आईस इज फॉर्म ऑन द सरफेस ऑफ लेक्स. तलावाच्या वरचा सरफेसवरती आईसचा लेअर तयार होतो. हाऊएव्हर बिलो दिस लेअर, तरी सुद्धा त्या लेअरच्या खाली देअर इज वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस. त्या 0 डिग्री सेल्सिअसच्या बर्फाच्या खाली, आईसच्या खाली कोणतं वॉटर असतं, 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर असतं. अँड देअरफॉर आईस बीइंग अ बॅड कंडक्टर ऑफ हीट, ही डज नॉट एंटर फ्रॉम वॉटर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. आता काय तुम्हाला माहिती आहे की आईस कसा असतो, आईस बीइंग अ बॅड कंडक्टर ऑफ हीट, आईस हा हीटचा बॅड कंडक्टर असल्यामुळे ॲटमॉस्फिअरमधली ॲटमॉस्फिअरमधलं जे क्लायमेटचं जे टेम्परेचर आहे, थंड कोल्ड टेम्परेचर जे आहे, हे कोल्ड टेम्परेचर हे त्या आईसमधून त्या वॉटरमध्ये जाऊ शकत नाही. ही डज नॉट एंटर इन द वॉटर फ्रॉम ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमधून ते वॉटरमध्ये जाऊ शकत नाही आणि म्हणून वरती जरी लेअर बर्फाचा असला, लेकच्या वरती जरी लेअर बर्फाचा असला तरी आतमध्ये जे वॉटर असतं हे वॉटर वार्म वॉटर असतं, हे उष्ण वॉटर असतं. 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचरचं हे वॉटर असतं आणि त्याच्यामुळे हे जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत किंवा ॲक्वॅटिक प्लॅन्ट्स जे आहेत हे काय होऊ शकतात, सर्वाईव्ह होऊ शकतात. ओके, गॉट इट. की आपण आता बघितलं की थंड प्रदेशामध्ये वरती जरी बर्फाचा लेअर साठलेला असला तरी सुद्धा ॲनोमेलियस बिहेवियरच्या वॉटरच्या मुळे त्या बर्फाच्या लेअरच्या खाली लेकमधले सगळे ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे आहेत, प्लॅन्ट्स जे आहेत ते सर्वाईव्ह होऊ शकतात. हे रिझन आपण बघितलं. आता दुसरा रिझल्ट बघा. इन कोल्ड रिजन इन विंटर द पाईप्स ऑफ वॉटर सप्लाय ब्रेक अँड इव्हन रॉक क्रॅक. म्हणजे थंड प्रदेशामध्ये बघा नळ जे असतात, पाईप ऑफ वॉटर म्हणजे नळाचे पाईप जे असतात, हे पाईप काय होतात, फुटतात किंवा रॉक्स म्हणजे खडकांना पण भेगा पडतात,
म्हणजेच थंड प्रदेशामध्ये नळ जे असतात, नळाचे पाईप हे फुटतात, आपोआप फुटतात आणि खडकांना काय पडतात, भेगा पडतात. तर याचं सुद्धा रिझन हेच आहे, ॲनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर. तर ॲनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटरमुळे काय होतं, इन कोल्ड कंट्रीज इन विंटर द टेम्परेचर ऑफ द ॲटमॉस्फिअर फॉल बिलो 0 डिग्री सेल्सिअस, इट एक्सपांड्स. हेन्स द वॉटर इन पाईप expands. Even if ice is formed, there is an increase in the volume, hence the pipe cracks. कोल्ड कंट्रीजमध्ये विंटरमध्ये टेम्परेचर जे आहे, हे टेम्परेचर ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसच्या कमी व्हायला लागतं, फॉल बिलो 4 डिग्री सेल्सिअस. आणि त्यामुळे ते काय व्हायला लागतं, 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचर झाल्यानंतर ते कमी टेम्परेचर होत असताना ते कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या ऐवजी ते काय व्हायला लागतं, एक्सपांड व्हायला लागतं. हे कशाचं रिझन आहे, हे ॲनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटरचं रिझन आहे. ॲनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटरमुळे काय होतं, तर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा वॉटरचं टेम्परेचर कमी व्हायला लागलं की ते वॉटर जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या ऐवजी एक्सपांड व्हायला लागतं. आणि जसं टेम्परेचर 4 पासून कमी व्हायला लागतं, तसं त्या पाईपमधलं किंवा त्या रॉकच्या भेगांमध्ये अडकलेलं जे वॉटर आहे, हे वॉटर काय व्हायला लागतं, एक्सपांड व्हायला लागतं. इव्हन त्याचा आईस पण व्हायला लागतो. आणि ते एक्सपांड व्हायला लागल्यामुळे पाईपच्या आतली जी स्पेस आहे, ही स्पेस कमी पडते आणि ते जे पाईप असतं ते पाईप आपोआप फुटतात. आणि रॉक जे आहेत, खडक जे आहेत, त्या खडकांच्या भेगांमध्ये जे पाणी अडकलेलं असतं ते वॉटर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी व्हायला लागलं त्याचं टेम्परेचर की ते वॉटरसुद्धा एक्सपांड व्हायला लागतं. आणि एक्सपांड व्हायला लागल्यानंतर त्याला जास्त स्पेस लागते आणि ते रॉक पण काय व्हायला लागतात, फुटतात, क्रॅक होतात. तर हे ॲनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटरचं हे काय